पोकळ्या बघू शकता केवढ्या मोठ्या आहेत. ही जी आहे ती बाजारी आहे आणि ह्या छोट्या छोट्या आहेत त्या गावठी आहे. एवढं गजबा बघा. तर मंडळी बघा, फायनली या लाईनमध्ये हळद होती, त्यानंतर या लाईनमध्ये कणगी आणि त्या लाईनमध्ये करंदे होते. या ठिकाणी बघू शकता ही हळद आहे, यामध्ये पण हळद आहे. हे आहेत कणगी, कंदमूळ आहेत आणि हे आहेत करंदे. ओके, आणि हे त्याचे हे पण छोटे छोटे करंदे आहेत जे की वेलींला येतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यांचं जे बी असतं ते कशा प्रकारे लावलं जातं. तर या ठिकाणी बघू शकता हळद, गोल कांदा आहे हा बघा, हा कांदा आहे ना, हा बघू शकतास. ह्याची ही हळद आहे. साईडच्या ज्या मुंडळ्या आहेत त्या सगळ्या अशा तोडून सुकवल्या जातात आणि मशीनला लावून हळद बनवली जाते. हा जो कांदा असतो तो तसाच ठेवला जातो, हा सुकवला जात नाही. आणि पुढच्या वर्षी हा कांदा भुसभुशीत जमिनीमध्ये लावल्यावरती अशा प्रकारे चांगली हळद होते. सेम ह्याच्यामध्ये पण, ह्याच्यामधील पण काही मुंडळ्या बियासाठी ठेवतात, म्हणजे कोंब येण्यासाठी ठेवतात आणि पुढच्या वर्षी पावसामध्ये लावतात. सेम याचं पण हे बघा, हे जे करंदे आहेत ते तसेच ठेवणार, यांना चांगल्या प्रकारची मुळं येणार, कोंब येणार आणि पुढच्या वर्षी लावले जाणार. त्यांना मग त्यांच्या वेलींना अशा प्रकारे करंदे येतात. तर मंडळी चला, फायनली आमचं काम झालेलं, पप्पा पण तिकडे आहेत. तर आता आम्ही जातोय घरी आणि घरी जाऊन आते वगैरे सर्वजण आलेले असणार. सर्व चिकनचा प्लॅन केला आहे, सो त्याचे पण काही टेक दाखवतो. तर चला. तर मंडळी फायनली हळद होती ती सर्व या ठिकाणी सुकत घातलेली आहे, कारण माती वगैरे होती त्यासाठी. तर चला आता आपण जाऊया किचनमध्ये. किचनमध्ये मम्मी काय करते बघूया. कोण इली, कोण इली? ही आहे आमच्या कसवंची आते, ही मयुरी ताई, ही पल्लवी ताई जेवण बनवतात. आज घरनी चेंज होत, भात बनवूक दोघा जण लागली आहेत. आणि इकडे मम्मी असेल, मम्मी काय करते बघूया. मम्मी चिकनची तयारी करते, कालवण फोडणीला द्यायचं आहे, सुकं देऊन झालेलं आहे. बघूया थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला अजून काय काय प्रोसेस, काय काय टेक घेता येतील ते. तर मंडळी या ठिकाणी आईने सुकं चिकन आहे ते फोडणीला दिलेलं आहे आणि इकडे आहे आमची चूर, हे आमची मनी. तर बाजूला मागा जागा दिवसा. आणि या ठिकाणी आई आज आपल्याला दाखवेल चिकन रस्सा स्पेशल मालवणी पद्धतीमध्ये कशा प्रकारे बनवतात तो आता दाखवेल. या ठिकाणी बघा मसाला काढून ठेवते, सर्व तयारी आधीच केलेली आहे मस्त आहे की. आज सर्वजण येणार आहेत जेवायला आपल्या घरी. ह्याचा बघ कसा काय होता आज. म्हणे काय आला काय गो, वास येतात मार्गशीर पाळलं ना पूर्ण, मार्गशीर पाळलं तू होय. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी आईने तेल टाकलेलं आहे, कांद्याची फोडणी ना छानते. तर मंडळी फोडणीमध्ये कांदा आणि लसूण दिलेली आहे फोडणीसाठी. आणि आता आला लसूण पुदिनाची पेस्ट बनवली आहे ती टाकणार आहे. पुदिना भारी झालो, पण पुदिना टाकले मटणात ना तर भारी येतात. आज मोठी आई टाकायची पुदिना टाकले. आणू तो नाही बाजारतून. मसाले काय काय घेतलं, लाल तिखट, गरम मसालो, हळद, हे साधो गावठी मसालो आपलो थोडं.
आता मग फोडणी भाजल्यावरती या ठिकाणी मसाले टाकायचे. सगळे नाही टाकली. डाळ जरा ना हे येतं ना जरा चांगली म्हणून तो तेलात जरा आधी टाकते. डाळ भाजून घ्यायचं पहिलं. सर्व हड्डी तर आता गरम पाणी ॲड करते. गरम पाणी टाकल्यावरती चिकन जे आहे ना ते लवकर शिजतं. बस बघा मस्तपैकी करा आलेली आहे तेलाची आणि मसाल्याची एकदम भारी. हा करू आता. हा टाक. चुलीवरच्या मंडळी ना जेवणात टेस्ट खरंच खूप भारी असतात. काय ती वेगळीच टेस्ट येतात चुलीवरच्या जेवणात. तर आता मीठ वगैरे टाकून झालेलं आहे. टाकलंस ना. आणि आता थोडंसं झाकण मारून कढ येण्यासाठी ठेवणार आणि नंतर मग वाटण टाकणार. तर मंडळी बघा फायनली आता 10 ते 15 मिनिटानंतर छानपैकी कढ आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे. लय भारी झाला मंडळीनो. यावं तुम्ही पण जेवा. फायनली वाजले 4:30 आणि आपण आलो आहे आता कणकवली रेल्वे स्टेशनला. बघू शकता हे आपलं कणकवली रेल्वे स्टेशन. काका आले सोडायला या ठिकाणी बघू शकता. तर चला बॅगा वगैरे काढून आल्या आहेत आपल्या. एवढा आपला सर्व बोजा आहे. चला बाय बाय. आणि ही आपली सुंदर अशी गाडी. तर चला मग मंडळी आता आपला जनशताब्दीचा प्रवास असणार आहे. तर चला बघूया काय काय मजा मस्ती येते. एवढं सर्व बोजा आहेत. तर चला. तर मंडळी फायनली आपल्याला ट्रेन मिळालेली आहे आणि आपला प्रवास चालू झालेला आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आज संपूर्ण दिवसाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा. सोय मिळवा. बाय बाय मंडळी.